आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। विधायक गणपत गायकवाड़ ने सत्र में उठाया डबल मर्डर केस का मामला। कल्याण पूर्व के विधायक गणपत गायकवाड़ ने कल्याण के रामबाग क्षेत्र में पति द्वारा अपनी पत्नी और बच्चे की हत्या किए जाने का मामला नागपुर अधिवेशन में उठाया है। साथ ही हत्यारे गायकवाड़ के अन्य साथियों को भी गिरफ्तार करने की मांग की है। शनिवार को शीतकालीन अधिवेशन के दौरान विधायक गणपत गायकवाड़ ने डबल मर्डर का मामला विधानसभा में उठाते हुए कहा कि अपनी पत्नी और बच्चे की हत्या करने वाले गायकवाड़ नामक आरोपी ने कहा है कि उस पर 80 करोड़ से ज्यादा का कर्ज है। ये कर्ज आरोपी ने अपने विभिन्न सहयोगियों में बैंक खातों में जमा किया हुआ है। विधायक गणपत गायकवाड़ ने कहा कि आजकल लोगों की मानसिकता बन गई है। कुछ लोग साथ ही मिली भगत कर बाजार से करोड़ों रुपए कर स्वरूप लेते हैं और बाद में हत्या जैसे अपराध को अंजाम देकर कुछ साल के बाद जमानत हासिल कर लेते हैं। इसके बाद केस चलता रहता है और आरोपी व उनके साथी उम्र भर जनता के पैसों पर मजा करते हैं। ऐसे मामलों में उचित जांच कर आरोपी के सहयोगी की गिरफ्तारी भी होनी चाहिए। साथ ही हर पुलिस स्टेशन में कम से कम 2 पुलिसकर्मियों का एक स्क्वाड बनाकर उन्हें ऐसे मामलों की जांच सौंपी जानी चाहिए। विधायक गणपत गायकवाड़ की इस मांग पर गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने उचित कदम उठाए जाने का आश्वासन दिया। अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असेल तर हे जे फसवणुकीचे गुन्हे जे होतात हे खूप मोठ्या प्रमाणे, म्हणजे 8 दिवसाच्या आधी माझ्या मतदारसंघामध्ये दीपक गायकवाड नावाच्या माणसाने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा खून केला आणि त्यांनी जेव्हा पोलिसांमध्ये तो हे पोलिसांनी पकडला त्या टायमाला त्यांनी सांगितलं मी 80 कोटीला बुडालो म्हणून। आणि पण त्यांनी काय केलेलं अध्यक्ष महोदय की त्यांनी ते पैसे आपल्या पार्टनर लोकांच्या अकाउंटला इकडे तिकडे फिरवून ते पैसे फिरवले। आरोपी अटक झाला। आरोपी अटक झाल्याच्या नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, नंतर कोर्ट त्याला जामीन देतो आणि ते जामीन भेटल्याच्या नंतर तो आपले जे जुने मित्र असतात, जुन्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर केलेले असतात ते पैसे घेऊन तो एन्जॉय करत असतो। पण सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये भरडली जाते आणि मग अशा प्रकारे जे स्वतःला फसवणुकीचं काम करून घेतात, स्वतः त्या लोकांना आमिष देतात 10-10%, 15-15%, तर अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। आणि आता जे फसवणूक करतात आणि त्यांचे पार्टनर असतात, जोडीदार असतात, ते बाहेरच असतात आणि ते एखाद्या अधिकाऱ्याला आमिष देऊन किंवा कुठे सेटिंग लावून ते आपल्या माणसाला सोडवण्याचं काम करत असतात। ह्या अशा याच्यामध्ये जे आरोपीच्या सोबत असतात त्यांना अटक झाली पाहिजे। आणि आपल्या आता देवेंद्र भाऊंनी गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण ईओडब्ल्यूच्या माध्यमातून करू, पण आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये कमीत कमी 2 पोलिसांचं असं पथक बनवलं पाहिजे की असं बऱ्याच वेळा असं होतंय काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात, आमदारांचा मित्र आहे, मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामाला लावतो, असे सुद्धा खूप पैसे काढले जातात, लोकांना फसवणुकीची कामं केली जातात। तर ह्यांच्यावरती थोडी चांगली नजर ठेवून प्रश्न ह्या आपण त्यांच्यावरती नजर ठेवली पाहिजे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये कमीत कमी 2 अधिकारी जर आपण असे ठेवले की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये अशा काही घडामोडी घडतात किंवा अशा फसवणुकीचे कामं होतात त्याला वेगळेच आळा घातला पाहिजे। आपण असे 2 अधिकारी नेमाल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे, पहिल्यांदा तर अशा प्रकारे जर कोणी अकम्प्लिस असेल तर त्याला आपल्याला सहआरोपी त्या ठिकाणी करता येतं, आपण ते करतो। एखाद्याच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर ते प्रोसिड्स ऑफ क्राइम होतात, त्यामुळे ते पैसे जप्त करण्याचे आणि त्यालाही आरोपी करण्याचे अधिकार हे आपल्याला त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे करण्यात येईल। दुसरं जे काही त्यांनी या ठिकाणी सांगितलं, मी आत्ताच जयंतराव देखील बोलले त्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारचा एक इंटेलिजन्स सेल आपण तयार करण्याचा प्रयत्न हा ईओडब्ल्यू मध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स करता हा निश्चितपणे करू। पण एक फार महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांकरता त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि खरंच आहे, आपल्यासोबत कोणी फोटो काढतं आणि तो फोटो कोणालाही दाखवून त्या ठिकाणी हे नवीन चालू झालंय की बाबा आम्ही यांच्या जवळचे आहोत, त्यांच्या जवळचे आहोत। अर्थात आपण काही लोकांना फोटो काढू नका असं म्हणू शकत नाही, त्यामुळे ते काही आपल्याला टाळता शक्य नाही। म्हणून मी तर म्हणजे या सभागृहाचा उपयोग करून जनतेलाच विनंती करतो की आमचे फोटो कोणी कोणासोबत दाखवले म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका। एकदा जरा, आणि आता तर डीप फेकमुळे कोणाचाही फोटो कोणाही जवळ आणि कोणाही सोबत आणि कसाही काढता येतो, तर
त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात देखील फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे.